नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6, 7, 8 जानेवारी 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर असून काही भागात गारपीटची शक्यता देखील मेघगर्जना विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सतत अचानक बदल बघायला मिळत आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे अरबी समुद्रामध्ये 6 आणि 7 जानेवारी 2024 या तारखेला वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय होत आहे। तसेच भारताच्या पूर्व भागातील छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि महाराष्ट्राचा परिसर, विदर्भ, मराठवाडा या भागातही वाऱ्याची चक्रवात स्थिती या तारखेला सक्रिय असणार आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये दक्षिण भारत, पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये गारपीट पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाचा अंदाजा 6, 7, 8 जानेवारी 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाजा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागाकडे या वादळी पावसाचा जोर कमी राहील। तसे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस रायपूर, कोरबा, राऊरकेला, धनबाद, कोलकाता आसपासच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त वादळी पाऊस तर ठिकठिकाणी गारपीटचा अंदाजा पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा अंदाजा किनारपट्टीचा परिसर, पारसेम, औरस, विंगुळा, महापण, कुडल इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अलोणा, बेडशी, बंडा इथे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर, बाची, बेळगाव, राणाकुंडे, कानापूर, नेठूर, गोंजी, गवाली, पडला, कानाकुंबी इथे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर, मपासा, पणजी, बिचेलियम, अंजनियम, वालपुई, बंडोरा, तिक्सा, अलगोटे, वास्को गामा, मडगाव, कुचकोडे, रिओना, जागवी, कास्ट्रो रॉक या बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर, महापण, कोडल, वैगणी, पैपकासल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, दिगळा, कणकवली, पोंडा, राधानगरी, गारगोटी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग मध्यम स्वरूपात या पावसाचा अंदाज आहे। खारेपटण, गगनबावडा इथे बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, पूर्णागड, वाडापेटलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, हेडवी, गुहागर इथे गारपीटचा अंदाज राहील। पश्चिम भागात बेलकर, साक्रपा, संगमेश्वर, माखणजन जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरोड, ज्योतिबेल, किनी, कोडाली, अष्टा जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर, परोळा, संगूळ, इस्पोली, कागल, इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, बिदरी, मुरगुड, निपाणी, गारगोटी, कापसिलई जोरदार पावसाचा अंदाज राहील। अजरा, नेसारी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगिलाई जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चिकोडी, मालचाटी, रायबा, किटकल, देवणकाठीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। शिरगोपी, कुर्डाची, अतनी, जळकाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, सांगली, मालगाव, देसिंग, तासगावलाई बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भागलपूर, बिलर्जत, कानामडीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। नागज, कुचिला मध्यम स्वरूपात राहील। तासगावलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात घेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद, बुद्रुक, पंढरपूर, खडीलाई बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगळवेढा, मारवाडे इथे मध्यम स्वरूपात राहील।
कुरुल, बेलाटी, जामगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। सोलापूर, मंगरुळी, मंद्रुप जोरदार पावसाचा अंदाज राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, नळदुर्ग, हुर्टी मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। वडोदरा, तुळजापूर आणि तांदुळवाडीला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मोल, अंगार, शेतपल, करकमला मध्यम स्वरूपात राहील। बेंबले, टिंबुर्णी, इंदापूर, वांगी, किरणला गारपीटचा अंदाज असून आसपासच्या भागात मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अरणगाव, कुरुवाडीला मध्यम स्वरूपात राहील। परंडा, कोंडेसेल्सियस, करमाळा, भिगवण, केटूर, गोंडरोड, राशीनलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे। बराड, फलटण, लाटे, नांदल, लोणार, खंडाळा, देवरामोल, दिक्सल मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। इंदाल, देहवाडी, वडोज, औंध, पुसिवली, रहमतपूर, सातारा, कोरेगाव, पुसिवलीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कराड, कडेगाव, रामपूर, नरसिंहपूर, मेढा, उडाले जोरदार पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील। कोयना, पठाण, अराळ, आरवाडे, उसटपोट, सागदेव, लोटे, चिपळूणलाही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे किनारपट्टीकडे मार्गाव, तांबे, दहागाव, खेड आणि पाचवणी, कलसीत, मंदनगर गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। मेढा, बाई, रावडी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये लोणार, लाटे, फलटण, बारामती हलका पाऊस राहील। मारगाव, जेजुरी, सासवड, केटवले हलक्या पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर देखील राहील। पुणे जिल्ह्याकडे पुणे, दायरी, पुनावले, आळंदी, चाकण, खेड, पाबल, शिंदे, कसमतलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे लगतचा परिसर बघितला असता पुणे जिल्ह्याचा नार्वे, भोरी, मठ, शिक्रापूर, भांबर्डे, मलटण, पारनेसुपे गारपीटचा अंदाज आहे। तर पुढील 3 दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। कर्जत, कुलधरण, मिरजगाव, जामखेड, काढा, आष्टी, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, राळेगाव, सुरेगाव या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम असून गारपीटची शक्यता देखील राहील। काढा, आष्टीलाही हलका मध्यम राहील। अहमदनगर, कुडगाव, पारनेसुपे या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। आले, अनेटा, कडयोगेश्वर, घारगाव, मांडवे, वरवंडी मध्यम हलका पाऊस या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। आणि कुडगाव, भगूर, पाथर्डी, जांभळी, अमरापूर, माकाव, घोडेगाव, बनास, नेवासा, श्रामपूर, तालिकाबन या भागातही ठिकठिकाणी हलका मध्यम आणि गारपीटची शक्यता देखील राहील। शिर्डी, पुलतांबा, जवळगे, कोपरगावलाही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। राजूर, अकोला, संगमनेर, शमशेरपूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज किनारपट्टीकडे जोर कमी राहील। अलिबाग, पेण, खोपोलीला हलका मध्यम राहील। कसमत, चाकणला जोरदार स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, विरार, पालघर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। आणि इगतपुरी, वैशाला, आंबेवाडी, सम्राटगुंडा, मुनगाव, वाडीवारे, जव्हार, मोखाडा, त्र्यंबक इथे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तिरडे, डुबरे आणि सिन्नर, निमगाव, सिन्नर, महासाखरे, नागपूर, नाशिक, देवळीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। निफाड, लासलगाव, पाटोदा, मंजूर, येवला, कुसुमाडी, ममदापूर, बारामलाई बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। वणी, डोडांबे, चांदवडलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। ओझर, कळवण, देवळा, सौदाने, मालेगाव, निनामपूर, निमशेवडी, ताराबादलाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर जोरदार पावसाचा अंदाजा चोरवड, पिंपळनेर, अंबली, कोकसाने, विसरवाडी, पानेगाव, नंदुरबार, धनोरा, शहादा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंजाले, खरपाली, शहादा आणि अक्कलकोट, लोढा इथे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये सत्रसेन, बालवाडी, सुले, शिरपूर, वाडीबुके, बुडकी, असोल, निवाल इथे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। खपांडे, अंजंग, अरबी, बोकरूट, धुळे इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, आव्हाड, काडोरे, यावल, फैजपूर, मुसावळ, उडाली, मुक्ताईनगरलाही हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। जामनेर, पाऊर, बडगाव, पाचरा हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर, चाळीसगाव, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, विरामगाव, एलगुपा, तालवड, ममदापूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुढील 3 दिवसांमध्ये श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, काचूड, पाचूड, लिंबे, जळगाव, गंगापूर, धाकेपाल इथे हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। देगावणे, भक्तापूर, अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली इथे गारपीटची शक्यता बघायला मिळू शकते। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, तानवाडी, रामशेगाव, छोटा, ईश्वरनगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या बहुतांश ठिकाणी राहील। देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदनलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे।
तर जोरदार पावसाचा अंदाजा बीड जिल्ह्याकडे राहील। गेवराई, बीड, करकमला हलका मध्यम राहील। वडवणी, मांजलगाव, तळेगाव, सिरसल, सोनपेठला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। धारूर, केज, कळंब, यलम, चौसाला, पाटोदा इथे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेट, बूम, पातुरकडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। एटशीपेठ, कामेगाव, बेंबली, पेरबंग, पाणेगाव, बार्शी, पडोला, तानवाडी, तुळजापूर इथे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। नळदुर्ग, होर्टी, मुरम, अलूर, वडगरी, उमरगा, तुगाव, जनम, घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून बाटंजी, केलर्णी आणि लगतच परिसर लातूर, घाटेगाव, रेणापूर, कोंड, पाडा, औसा, किंतोट या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरांतपाल, अजोला, उदगीर, मुरकी, अरुंदा, औरा, शाहजानी, हलसी, भालकी, बीदर, हणेगाव, जकाल, देगलूर, रुदूर इथे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। लातूर रोड, वडमुजुक, जोळकोट, मुखेडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अहमदपूर, राणी सर्व मध्यम हलका असून आसपासच्या भागात गारपीटचा अंदाज आहे। आणि नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे खोंडलवाडी, धर्माबादला जोरदार स्वरूपात राहील। पेटुंबरी, मुखेड, नांदेड वाघाला, भोकर, बसमतला मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि तमसा, हिमायतनगर, डाकणी, मोरचुंदीरला बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुखेड, कवठा, नरशी, लोहा, कंधार, बुजुक जोरदार पावसाचा अंदाज राहील। गंगाखेड, पालमलाई मध्यम स्वरूपात राहील। पूर्णा, परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरी, मांजलगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावला बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रिताड, मालेगाव हलक्या सरींचा अंदाज आहे। परतूर, मडसूल, गोरेगाव, आळंदा आणि मंगळुपे, कर्जनाखेडा हलका पाऊस राहील। आणि बुलढाणा जिल्ह्याकडे सप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी माईकरला हलक्या सरींचा अंदाज आहे। घाटबोरी, कुदनापूर, चिखली, हेलवड, गिरडा, बुलढाणा हलका मध्यम पाऊस राहील। उत्तर भागात खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, मलकापूर, अडोल, बुद्रुक, दासराखेड, पिंपरीगावली, मोटाला, जळगाव, जामत हलका मध्यम पाऊस या भागात राहील। अकोला जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील जसे अकोट, हिरवाखेड, अलिवाडी, जळगाव, जामोद, अंदुर्णा, पातुर्डा, अकोला, बोरगाव, मंजू या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। अमरावती जिल्ह्याकडे खेरडा, मूर्तिजापूर, दर्यापूर, आसेगाव, अंजनगाव, सोजी, अचलपूर, चिखलदरा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे यवतमाळ जिल्ह्याच्या दक्षिणेकडे हलक्या सरींचा अंदाजा पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पुसद, खंडाळा, डिग्रस या भागात हलका पाऊस राहील। इतर भागात ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर नागपूर, भंडारा, गोंदिया इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बर्लापूर, गजवाली, चंद्रपूर, गुगसरोड, वणिकायर हलका मध्यम असून गारपीटची शक्यता राहील। मोरली, कुटवाडा इथे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि सोनापूर, शिरपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यात जामर्शी, घोट, अष्टी, मलचेरा, एटापल्ली इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मूल, सावली, राजोळी, सिंधीबाई, गडचिरोली, चिरमुरा, नाटी चौक आणि किमटेमेदा, देसिंग, कुरखेडा, बलिटोला, मार्कासा, चिंचघर इथे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।